तर बीड जिल्ह्यामध्ये गुन्ह्यांच्या संख्येत वाढ झाल्याचं सरकारनं मान्य केलेलं आहे। आत्ताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। 2020 ते 2024 या काळात बीड जिल्ह्यात 275 खुनाच्या घटना घडल्यात। तारांकित प्रश्नाला गृह विभागानं हे लेखी स्वरूपात उत्तर दिलेलं आहे। जानेवारी 2024 ते ऑक्टोबर 2024 या 10 महिन्यांच्या काळात बीड जिल्ह्यात तब्बल 156 बलात्काराच्या घटना घडल्या। जानेवारी 2024 ते ऑक्टोबर 2024 या काळात बीड जिल्ह्यात घडलेल्या गुन्ह्यांची संख्या ही प्रचंड मोठी असलेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळेच बीडमध्ये गुन्हेगारी प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढल्याचं, अतिशय कमी काळातच ती वाढल्याचंही स्पष्ट होतंय। गृह विभागानं दिलेलं लेखी उत्तर हे अतिशय बोलकं आहे। तब्बल 10 महिन्यात 156 बलात्काराच्या घटना घडलेल्या आहेत। यापूर्वीही आपल्याला या संदर्भात अनेक आमदारांनीही म्हटलेलं होतं। साधारण 109 ते 135 असे खून झालेले आहेत। या खुनांपैकी अनेकांच्या नोंदी सुद्धा नाहीयेत। अनेकांनी घरातल्यांना, पुढच्या लोकांना जे जिवंत आहेत त्यांना त्रास होऊ नये यासाठी गुन्हे नोंद केलेले नव्हते, दाखल केलेले नव्हते, अशा स्वरूपाची माहिती ही तिथल्या स्थानिकांनी सुद्धा वारंवार दिलेली आहे। त्यामुळे तारांकित प्रश्नाला लेखी स्वरूपात उत्तर हे गृह खात्याच्या वतीनं देण्यात आलेलं आहे। जानेवारी ते ऑक्टोबर 2024 या दरम्यान 156 बलात्काराच्या घटना घडलेल्या आहेत। तर 2020 ते 2024 याच काळामध्ये तब्बल 4 वर्षात बीड जिल्ह्यात 275 खून झालेले आहेत। अर्थातच हे खून नोंदीप्रमाणे आहेत। ज्या खुनांची नोंद झालेली नाही अशाही खुनाच्या अनेक घटना घडल्याचं वारंवार स्थानिक आमदारांच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे। तारांकित प्रश्नाला गृह विभागानं हे लेखी उत्तर दिले, मात्र हे उत्तरच अतिशय सनसनाटी आहे। तब्बल 4 वर्षात या एका बीड जिल्ह्यामध्ये किती बजबजपुरी माजलेली पाहायला मिळतेय। गुन्ह्यांमध्ये किती मोठ्या प्रमाणात वाढ होतीये हेच यावरनं अधोरेखित होते। गेल्या काही काळामध्ये या घटना ज्या आहेत त्या वारंवार घडतायत, मात्र त्या समोर येत नव्हत्या। अमानुष पद्धतीनं केलेली संतोष देशमुखांची मारहाण आणि त्यामुळेच या अनेक बाबी आता समोर येऊ लागल्यात। अधिक माहिती घेऊया, जुई जाधव आमची प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। जुई, तारांकित प्रश्नाला उत्तर मिळालेलं आहे लेखी स्वरूपात, काय अधिक माहिती? अगदीच प्रज्ञा, आपण पाहतोय बीड मधलं जे हत्या प्रकरण आहे ते समोर आल्यानंतर बीड मध्ये गुन्हेगारी वाढली आणि बीड मध्ये जे गुन्हेगारीचे प्रकार आहेत, व्हिडिओ आहेत, ते एक एक करून समोर येत आहेत। मात्र आता तारांकित लेखी उत्तरामध्ये हे उत्तर देण्यात आलं आहे सरकारकडून की होय, बीड मध्ये गुन्हेगारांची संख्या ही वाढलेली आहे। त्यासोबतच त्यांनी आकडेवारी देखील दिलेली आहे। जर आपण पाहिलं तर मग खून जे आहे ते जवळपास 36 झालेले आहेत, बलात्कार 156 झालेले आहेत आणि या व्यतिरिक्त जर पाहिलं तर मग जानेवारी 2024 ते ऑक्टोबर 2024 या दरम्यान ज्या घडलेल्या गुन्हेगारीची आकडेवारी आहे ती लेखी स्वरूपात दिली गेली आहे। नक्कीच। सोबतच जानेवारी 2024 ते ऑक्टोबर 2024 या 10 महिन्यांच्या काळात बीड जिल्ह्यामध्ये तब्बल 156 बलात्काराच्या घटना देखील घडलेल्या। निश्चितच एक दुर्दैवी बाब म्हणावी लागेल की अशा पद्धतीने गुन्हे आहे। प्रज्ञा, नक्कीच। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी जुई।